नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये तालुका खुलताबाद मध्ये जिल्हा परिषद प्रशाला गल्ले बोरगाव मध्ये मागील 2 वर्षापासून जिल्हा परिषद प्रशाला गल्ले बोरगाव येथे 2 महत्त्वाचे विषयाचे शिक्षक नसून शिक्षक भरण्यासाठी प्रशासनाने व गल्ले बोरगावकरांनी वारंवार तक्रार देऊनही गल्ले बोरगावला शिक्षक मिळत नसल्या कारणाने ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशाला गल्ले बोरगावला शाळेला कुलूप लावून रास्ता रोको केला। यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी रास्ता रोकोच्या ठिकाणी निवेदन स्वीकारले व 8 दिवसात शिक्षक आपणास मिळेल अशी ग्वाही दिल्यानंतर गल्ले बोरगावकरांनी रास्ता मोकळा केला। यावेळी गावातील उपस्थित नागरिक विशाल भाऊ खोसरे, शालेय समिती अध्यक्ष श्याम उगले, गल्ले बोरगाव ग्रामपंचायत सरपंच संतोष राजपूत, रामदास आबा, चंद्र टिके, सतीश खोसरे, साजिद शेख, संजय भागवत, दिलीप देवारे, तुकाराम हार्दे, दिलीप बेडवाल, संतोष हार्दे, शंकर बुखार, अमोल भुजरे, लक्ष्मण जाधव, विजय चंद्र टिके, किरण हार्दे, उमेश जयस्वाल, ज्ञानेश्वर दुधारे, संदीप शिरसाट, गोरख तळेकर, बापू खोसरे व उपस्थित गल्ले बोरगावकर। न्यूज रिपोर्ट प्रकाश भागवत, तहसील खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर ची रिपोर्ट। दादा आवाज आना। शाळेला शिक्षक मिळालेच पाहिजे, शाळेला शिक्षक मिळालेच पाहिजे। गल्ले बोरगाव येथील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आज शाळेसमोर जमा होऊन शाळेला इंग्रजी, गणित आणि शारीरिक शिक्षण असे 3 शिक्षक कमी आहेत। या शिक्षकांना ताबडतोब तात्काळ शाळेत भरती करावे आणि पुढील शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून आजचं हे शाळेला टाळे लावण्यात आलेले आहे आणि एक छोटंसं आंदोलन इथं उभारण्यात आलेलं आहे। शिक्षक हे ताबडतोब शाळेला मिळालेच पाहिजे ह्या मागणीसाठी सर्व गल्ले बोरगाव येथील गावकरी ठाम आहेत। नसता शाळा बंद आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल। ही मागणी, प्रमुख मागणी आहे, ती अधिकाऱ्यांनी पूर्ण करावी अशी सर्वांची विनंती आहे। मागील 2 वर्षापासून गल्ले बोरगावच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत या ठिकाणी जवळपास 5 शिक्षक या शाळेला नाहीत आणि वारंवार आमच्या गल्ले बोरगावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सरपंच असतील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी अनेक वेळा प्रशासनाला वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करून सुद्धा या ठिकाणी शासनाकडून कुठलीही तजवीज शिक्षकांची विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली नाही आणि या गल्ले बोरगावच्या शाळेला जवळपास 20 ते 25 खेड्यांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि शिक्षण घेत असताना आज 9वी 10वी या वर्गासाठी इंग्रजी आणि गणित या विषयासारखे प्रमुख विषयासाठी आज शासनाकडून शिक्षकांची तजवीज होत नाही आहे। त्यामुळे येत्या जानेवारीमध्ये या ठिकाणी 10वीची परीक्षा होणार आहे। त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आज जर शिक्षक उपलब्ध नसतील तर येणाऱ्या काळात आमच्या गल्ले बोरगावच्या आणि परिसरातील विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होणार आहे याला नेमकी कोण जबाबदार आहे हे आम्हाला प्रशासनाने कळवावं। आणि मी प्रशासनाला विनंती करतो की आज आम्ही एक शाळेला टाळे लावून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळात आपण जर शिक्षकांची या ठिकाणी तजवीज करून दिली नाही शाळेला तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी एक रस्ता रोको आणि एक मोठं आंदोलन उभारण्यात येईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो।